काटा लगा गल अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालं। वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं या अभिनेत्रीचं निधन झालं। शेफालीच्या निधनामुळे मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरली आहे। मुंबईतील कूपर रुग्णालयामध्ये तिनं अखेरचा श्वास घेतला। शेफाली तरुण दिसण्यासाठी सध्या उपचार घेत होती अशी माहिती मिळते। अंधेरीतील एका डॉक्टरच्या सल्ल्यानं ती डोस घेत होती। शेफाली 6 ते 7 वर्षांपासून उपचार घेत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। पोलिसांनी शेफालीच्या पतीचा या सगळ्या प्रकरणामध्ये जबाब नोंदवलाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, या सगळ्या दरम्यान अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर आता शोक तर व्यक्त होतोय, पण जे काही डोस घेतले जात होते भले डॉक्टरांच्या सल्ल्याने असतील, पण त्याचाच कुठेतरी हा सगळा परिणाम झाला असं म्हणायचं का? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर काटा लगा गाण्याचा फेम असलेल्या शेफाली जरीवाला हिला कार्डियक अटॅक आला आणि त्यानंतर तिचं निधन आहे ते झालेलं आहे। सध्या तिला कूपर हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यात आलेला आहे आणि तिच्यावरती त्या ठिकाणी शवविच्छेदन प्रक्रिया आहे ती पार पडत आहे। हा सगळा प्रकार आहे तो काल रात्री घडला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरातल्या सगळ्यांचा जो जबाब आहे तो देखील नोंदवलेला आहे। आपण त्यांच्या इमारतीजवळ आहोत आणि ह्याच गोल्डन रेज या कॉम्प्लेक्समध्ये ती स्वतः राहायला होती। तिच्या पतीसोबत या कॉम्प्लेक्समधील 11व्या माळ्यावरती तिचं घर देखील आहे आणि याच घरामध्ये तिला हा जो कार्डियक अटॅक आहे तो आलेला आहे। सध्या शेफाली आहे ती एक औषध घेत होती, जे तिचा ड्रीम ट्रेनर असेल किंवा डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्याने हे औषध घेण्यात येत असून तिचा 5 ते 6 वर्षापासून वारंवार हा डोस देखील सुरू होता। याच डोसच्या कारणामुळे कुठेतरी हा अटॅक आला असल्याचा जो संशय आहे तो डॉक्टरांनी देखील व्यक्त केलेला आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। परंतु सध्या शेफाली हिच्या घराबाहेर आता जिचे नातेवाईक असतील त्यासोबतच तिचे चाहता वर्ग आहेत त्यांची देखील गर्दी होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो ह्याच ठिकाणी आहे ते शेफालीचे पती थोड्या वेळापूर्वी खाली देखील आलेले होते आणि या ठिकाणी तिच्या शवविच्छेदन प्रक्रियेसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये तिचे स्वतः वडील आणि बहीण आहे ती त्या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्या वेळातच शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर या ठिकाणी शेफाली हिला घेऊन येण्यात येईल आणि याच्यावरती संपूर्णपणे नंतर अंतिम संस्कार आहेत ते देखील पार पडतील। परंतु अत्यंत दुःखद घटना आहे ती म्हणजे शेफाली जरीवाला हिचा आकस्मिक असा मृत्यू झाल्याने चाहत्या वर्गांमध्ये एकच शोककळा आहे ती पसरलेली आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखिल।